गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपणा सर्व विद्यार्थ्यांचं सुस्वागत. गेल्या वेळी आपण नेचर ऑफ डाटा, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन या गोष्टी पाहिल्या. नेचर ऑफ डाटामध्ये आपण प्रायमरी डाटा म्हणजे काय, सेकंडरी डाटा म्हणजे काय, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर क्लासिफिकेशनमध्ये वेगवेगळे जे टर्म्स आपण वापरतो, क्लास लिमिट्स, त्यानंतर क्लास बाउंड्रीज, क्लास मार्क्स किंवा मिड व्हॅल्यूज, त्यानंतर क्लास विड्थ, ओपन एंड क्लास. आज आपण त्याचा पुढचा भाग पाहूया. यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ रॉ डाटा, म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना बेसिक काही तत्त्व जे आहेत ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. In further study, we use frequency distribution instead of original data. रॉ डाटाच्या ऐवजी यापुढे आपण अभ्यासासाठी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा वापर करणार आहोत. फॉर क्लासिफिकेशन ऑफ डाटा, इट इज इम्पॉर्टंट टू चूज ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ क्लासेस. क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला मोजके अशा स्वरूपातले काही क्लासेस आहेत ते आपण चूज केले पाहिजे. त्यामुळे काय होईल, सो दॅट इट कंडेन्स दी डाटा. त्यामुळं डाटा जो विखुरलेला आहे, स्प्रेड झालेला आहे, तो थोडक्यात कंडेन्सड स्वरूपात आपल्याला मांडता येतो. दी प्रिन्सिपल्स ऑफ क्लासिफिकेशन आर क्लासिफिकेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत? दी नंबर ऑफ क्लासेस शुड नॉट बी टू लार्ज, otherwise it will not serve the purpose of condensation. क्लासिफिकेशन करत असताना नंबर ऑफ क्लासेस जे आहेत ते फार आपण घेऊन चालणार नाही. आणि तसं जर केलं तर बेसिक पर्पज जो आहे क्लासिफिकेशन करण्यापाठीमागचा, डाटाचं कंडेन्सेशन करणं, ते या ठिकाणी साध्य होणार नाही. त्याचबरोबर दुसरं प्रिन्सिपल आहे, दी नंबर ऑफ क्लासेस शुड नॉट टू स्मॉल, अदरवाईज इट विल नॉट रिव्हेल द पॅटर्न इन दी ओरिजिनल डाटा. जास्त क्लासेस नको आहेत, त्याचबरोबर फार कमीसुद्धा क्लासेस नको आहेत. एकदम एक 2-4च क्लासेस जर तुम्ही घेतलात, त्याच्यामुळे काय होईल की डाटाचा जो मूळ पॅटर्न आपल्याला त्या क्लासिफिकेशनमधनं दाखवायचा आहे तो आपल्याला दाखवता येणार नाही. तर त्यासाठी सांगितलेलं आहे, दी नंबर ऑफ क्लासेस शुड बी बिटवीन 7 to 20. एकूण नंबर ऑफ क्लासेसची संख्या आहे ती 7 ते 20 या दरम्यान असायला पाहिजे. पुढचं प्रिन्सिपल आहे, ॲज फार ॲज पॉसिबल क्लासेस शुड बी ऑफ युनिफॉर्म विड्थ. म्हणजे जे काय आपण क्लासेस घेणार आहोत त्या क्लासेसची विड्थ, क्लास विड्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू क्लास विड्थ. म्हणजे उदाहरणार्थ 10 ते 20 असा क्लास असेल तर 20 + 10 म्हणजे 10 हा त्याचा विड्थ आहे. 20 ते 40 असा क्लास असेल तर त्याचा क्लास विड्थ झाला 40. तर या ठिकाणी काय अपेक्षित आहे, जे काही आपण क्लासेस आपण क्लासिफिकेशन करत असताना वापरणार आहोत त्याची जी विड्थ आहे ती एकसारखी असावी. त्याचबरोबर पुढचं प्रिन्सिपल आहे, ओपन एंड क्लासेस शुड बी अवॉइडेड. त्यासाठी आपल्याला ओपन एंड क्लासेस म्हणजे काय ते माहिती आहे. बिलो 10 किंवा अबव 100 अशा प्रकारचे क्लासेस शक्यतो आपण क्लासिफिकेशन करत असताना अवॉइड करायचे. कशासाठी ते पुढं आपल्याला कळेल. कारण अशा क्लासेस आपल्याला मिड पॉईंट काढता येत नाही, त्यामुळे फर्दर ॲनालिसिस करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे ओपन एंड क्लासेस शक्यतो आपण टाळायचे. त्याचबरोबर दी क्लास विड्थ शुड बी प्रिफरेबली 5 or मल्टिपल ऑफ 5. क्लास विड्थ म्हणजे मगाशी आपण पाहिलं आहे
क्लास विड्थ जो आहे तो 5 किंवा 5च्या पटीत असावा, म्हणजे 5, 10, 15, 20 असं असायला पाहिजे. दी लोअर लिमिट ऑफ स्टार्टिंग क्लास बी प्रिफरेबली मल्टिपल ऑफ 5. म्हणजे प्रत्येक क्लासचा लोअर लिमिट हा 5च्या पटीत असावा असं या ठिकाणी अपेक्षित आहे. उदाहरणार्थ 0 ते 10 असेल, 10 ते 20 असेल, किंवा 10 ते 20, 20 ते 30 अशा पद्धतीचे क्लासेस आहेत. या ठिकाणी प्रत्येक क्लासचा लोअर लिमिट जो आहे तो 5च्या पटीत आहे. त्यानंतर बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. द क्रायटेरिया अकॉर्डिंग टू विच द डाटा आर क्लासिफाईड आर कॉल्ड बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे कोणत्या कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे, कोणत्या घटकाच्या आधारे तुम्ही क्लासिफिकेशन करणार आहात त्याला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. फॉलोइंग आर द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना मूलभूततः आपण जिओग्राफिकल एरियाचा जर विचार करणार असाल, म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या, कर्नाटकाची लोकसंख्या याच्यावर आधारित जर तुम्ही वर्गीकरण करणार असाल तर त्याला जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काळानुरूप मंथ वाईज किंवा इयर वाईज जर क्लासिफिकेशन करणार असाल तर त्याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे त्यातलं कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते क्वांटिटेटिव्ह असेल, म्हणजे आकड्यांच्या स्वरूपातली जी माहिती असेल आणि त्याचं जर तुम्ही क्लासिफिकेशन करणार असाल तर त्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतात. त्याचबरोबर क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे कॅरेक्टर जर ॲट्रिब्यूट असेल, आकड्यांमध्ये तुम्हाला माहिती मांडता येत नसेल आणि मग त्याचं जर तुम्ही क्लासिफिकेशन करणार असाल, म्हणजे उदाहरणार्थ रंगांच्या वरून तुम्ही वर्गीकरण करणार असाल किंवा अन्य काही क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या आधारे तुम्ही जर वर्गीकरण करणार असाल, मेल फिमेल याच्यावर आधारित जर वर्गीकरण करणार असाल तर त्याला क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता एक एक आपण पाहूया. जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. इफ द डाटा आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल लोकेशन लाईक विलेजेस, सिटीज, रिजन्स, झोन्स, डिस्ट्रिक्ट, स्टेट्स, नेशन्स एक्सेट्रा. म्हणजे एखाद्या गावावर आधारित क्लासिफिकेशन करणार असाल, शहरांवर आधारित करणार असाल, ठराविक भागावर आधारित करणार असाल, ठराविक झोनवर आधारित करणार असाल, जिल्ह्यांच्यावर आधारित करणार असाल, राज्यांच्यावर आधारित क्लासिफिकेशन करणार असाल, राष्ट्रांच्यावर आधारित क्लासिफिकेशन करणार असाल, देन अशा क्लासिफिकेशनला आपण जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ प्रोडक्शन ऑफ व्हीट इन इंडिया कॅन बी क्लासिफाईड स्टेट वाईज ॲज फॉलोज. उदाहरणार्थ गव्हाचं जे उत्पादन आहे भारतातील ते काही राज्यांच्यावर आधारित आपण क्लासिफिकेशन जे आहे ते खालील पद्धतीने करता येईल. यामध्ये टेबल दिलेलं आहे पहा. नेम ऑफ द स्टेट, त्याच्यापुढं आहे पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्य. आणि त्या खालचा जो रो आहे त्याच्यामध्ये व्हीट ऑफ प्रोडक्शन म्हणलेलं आहे. याच्यामध्ये पंजाबमध्ये 70 मिलियन टन्स उत्पादन होतं आहे असं सांगितलेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये 40 मिलियन टन्स, मध्य प्रदेशमध्ये 50 मिलियन टन्स, महाराष्ट्रामध्ये 30 मिलियन टन्स आणि अन्य सर्व राज्यांमध्ये मिळून 25 मिलियन टन्स उत्पादन होतं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दस प्रोडक्शन ऑफ एनी फूड ग्रेन्स, रेनफॉल, इरिगेटेड लँड, लिटरसी, पॉप्युलेशन एट्सेट्रा कॅन बी क्लासिफाईड जिओग्राफिकली. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीतलं, पर्जन्यवृष्टीच्या बाबतीतलं, इरिगेटेड लँडच्या बाबतीत, साक्षरतेच्या बाबतीत, लोकसंख्येच्या बाबतीतली जी माहिती आहे ती आपण जिओग्राफिकली क्लासिफाय करू शकतो. जिओग्राफिकल क्लासिफिकेशन एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ द एरिया. जिओग्राफिकल क्लासिफिकेशन केल्यानंतर एरिया वाईज जो काय आपल्याला महत्त्व आहे त्याचं ते आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. इफ डाटा आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईम सच ॲज इयर्स, मंथ्स, डेज, देन दी क्लासिफिकेशन इज कॉल्ड क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. जर क्लासिफिकेशन करत असताना त्याचा बेस जो आहे तो वेळ याच्यावर आधारित जर करणार असाल
उदाहरणार्थ वर्ष, महिने, दिवस. तर अशा प्रकारच्या क्लासिफिकेशनला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वी मे प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ इंडिया फ्रॉम 1951 to 2011 ॲज फॉलोज. 1951 ते 2011 या वर्षातील भारताची जी लोकसंख्या आहे ती आपण या ठिकाणी खालील टेबलच्या स्वरूपात मांडणार आहोत. या पद्धतीच्या क्लासिफिकेशनला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणायचं. इयरच्या समोर 1951 ते 2011 असे साल आहेत आणि त्याखालील रोमध्ये पॉप्युलेशन इन क्रोस कोटीमध्ये दिलेले आहे. 36.11, 43.92, 54.82, 68.52, 84.56, 102.70, 124.72. या पद्धतीचं जे क्लासिफिकेशन आहे त्याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. दस प्रोडक्शन ऑफ एनी कमॉडिटी, सेल ऑफ प्रोडक्ट्स, प्रॉफिट्स एटसेट्रा कॅन बी क्लासिफाईड क्रोनॉलॉजिकल. याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या बाबतीत आपण क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन करू शकतो, तर कोणत्याही कमॉडिटीचं जे उत्पादन आहे ते तुम्ही क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनच्या स्वरूपात मांडू शकता. वस्तूंची विक्री जी आहे किंवा प्रॉफिट जी आहे हे तुम्ही क्रोनॉलॉजिकल स्वरूपात मांडू शकता. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. इफ द डाटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक such as age, height, weight, income, prices, expenditures, sales, profits, etc. या प्रकारच्या क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिकच्या म्हणजेच मेजरेबल कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे तुम्ही जर क्लासिफिकेशन करत असाल तर त्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, मंथली वेजेस ऑफ 100 एम्प्लॉईज मे बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. दरमहा 100 कामगारांचा, नोकरदारांचा पगार जो आहे तो तुम्ही जर क्लासिफाय करणार असाल तर ते खालील पद्धतीने करता येईल. मंथली वेज इन थाउजंड्स. दरमहा हजारामधलं उत्पन्न जे आहे किंवा पगार जे आहे त्यासाठीचे क्लासेस अप टू 10 म्हणजे 10,000पर्यंतचं पगार असणाऱ्या व्यक्ती या गटामध्ये येतील. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि अबाव 50,000पेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्ती. हे जे क्लासेस आहेत त्याला ओपन एंड क्लासेस म्हणतात. आता त्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज 10,000पर्यंत उत्पन्न असणारे किती व्यक्ती आहेत 100पैकी, तर 15 आहेत. 10 ते 20मध्ये 20 आहेत, 20 ते 30मध्ये 22 आहेत आणि 30 ते 40मध्ये 18 आहेत आणि 40 ते 50मध्ये 15 आहेत आणि 50,000पेक्षा जास्त पगार असणारे व्यक्ती किती आहेत 10 आहेत. असं एकूण 100 कामगार जे आहेत किंवा एम्प्लॉई जे आहेत त्यांचं वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन जे आहे ते या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्लासिफिकेशन. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे जर तुम्ही वर्गीकरण करणार असाल म्हणजेच नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे जर तुम्ही वर्गीकरण करणार असाल तर त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. दी डाटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू क्वालिटेटिव्ह म्हणजेच नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक और ॲट्रिब्यूट सच ॲज सेक्स, ब्युटी, कलर, लिटरसी, रिलिजन, ब्लाइंडनेस etc. Then the classification is called qualitative classification. It is again divided into following types. त्याच्यामध्ये परत प्रकार आहेत. सिंपल क्लासिफिकेशन किंवा मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन. इफ कन्सिडरिंग अ सिंगल ॲट्रिब्यूट डाटा आर क्लासिफाईड इंटू 2 classes, one possessing the attribute and other not possessing the attribute, then the classification is called simple classification or dichotomous classification. म्हणजे एकाच ॲट्रिब्यूटच्या आधारे जर तुम्ही क्लासिफिकेशन करणार असाल तर त्याला म्हणतात सिंपल क्लासिफिकेशन. एकच ॲट्रिब्यूट असेल, उदाहरणार्थ सेक्स असेल, प्रामुख्याने त्याचे 2 प्रकारचे आहेत, पुरुष आणि स्त्री, असं जर वर्गीकरण करणार असाल किंवा साक्षरता हा जर कॅरेक्टर घेतला
साक्षर आणि निरक्षर असं जर वर्गीकरण केलं तर अशा पद्धतीच्या क्लासिफिकेशनला सिंपल क्लासिफिकेशन असं म्हणतात. उदाहरणार्थ पॉप्युलेशन अंडर स्टडी मे बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू लिटरसी ॲज फॉलोज. एकूण लोकसंख्येचं वर्गीकरण लिटरसी या एका ॲट्रिब्यूटच्या आधारे खालील पद्धतीने करता येईल. लिटरेट्स, इलिटरेट्स असे दोनच क्लास करायचे. टेबलच्या स्वरूपात पॉप्युलेशन, लिटरेट्स, इलिटरेट्स याला म्हणतात सिंपल क्लासिफिकेशन. त्यानंतर मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन. इफ कन्सिडरिंग 2 or more attributes that are classified into 4 or more classes, then the classification is called manifold classification. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲट्रिब्यूट्स असतील, एक ॲट्रिब्यूट असले तर कमीत कमी 2 क्लासेस होणार. मग 2 क्लासेसचे 2 ॲट्रिब्यूट असतील कमीत कमी 4 क्लासेस किंवा 4 पेक्षा जास्त क्लासेस असतील तर अशा पद्धतीच्या क्लासेसला मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ वी मे फर्स्ट डिवाइड द पॉप्युलेशन इंटू मेल्स अँड फिमेल्स. अगोदर दिलेल्या लोकसंख्येचं वर्गीकरण पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये करायचं. ऑन द बेसिस ऑफ ॲट्रिब्यूट सेक्स. मग त्यानंतर ईच ऑफ दीज क्लासेस मे बी फर्दर सब डिवायडेड इंटू लिटरेट्स अँड इलिटरेट्स. मग आहे त्या पुरुषांपैकी किती साक्षर आहेत आणि किती निरक्षर आहेत, आहे त्या स्त्रियांपैकी किती साक्षर आणि निरक्षर आहेत याच्या आधारे परत पुढचं क्लासिफिकेशन करणार असाल. ऑन द बेसिस ऑफ ॲट्रिब्यूट लिटरसी फर्दर क्लासिफिकेशन कॅन बी मेड ऑन द बेसिस ऑफ सम अदर ॲट्रिब्यूट. अजूनही त्याच्यामध्ये पुढं तुम्ही एखाद्या ॲट्रिब्यूटच्या आधारे वर्गीकरण करू शकता. उदाहरणार्थ एम्प्लॉयमेंट, सेक्सच्या आधारे झालं, लिटरेसीच्या आधारे झालं, आणि मग साक्षर असणाऱ्यापैकी किती एम्प्लॉयड आहेत, निरीक्षर असणाऱ्यापैकी किती एम्प्लॉयड आहेत, असं पुढचं त्या ठिकाणी आपण क्लासिफिकेशनमध्ये कन्सिडर करू शकता. या पद्धतीच्या क्लासिफिकेशनला मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन असेल. ट्री डायग्रॅममध्ये ते मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन म्हणलेलं आहे. पहा, सुरुवातीला पॉप्युलेशनचं वर्गीकरण मेल्स आणि फिमेल्समध्ये केलेलं आहे. मग परत मेल्सचं लिटरेट, इलिटरेट्स, फिमेल्ससुद्धा लिटरेट्स, इलिटरेट्स, आणि प्रत्येक लिटरेट्सचं एम्प्लॉयड, अनएम्प्लॉयड, इलिटरेट्सचं एम्प्लॉयड, अनएम्प्लॉयड, लिटरेट्स फिमेलचं एम्प्लॉयड, अनएम्प्लॉयड, लिटरेट्स फिमेलचं, इलिटरेट फिमेलचं एम्प्लॉयड, अनएम्प्लॉयड. आणि हेच टेबलच्या स्वरूपात जर मांडायचं झालं तर सेक्समध्ये मेल, फिमेल, आणि त्यामध्ये सब डिवायडेशन लिटरेट, इलिटरेट. त्यानंतर दुसरा जो ॲट्रिब्यूट आहे एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयड, अनएम्प्लॉयड, हे एका बाजूला घेतलेलं आहे. अशा पद्धतीच्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हणतो, मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन. थँक्यू.